नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल. तर मित्रांनो, भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार आणि 6 लाखाला लाटलेला आहे. तर हा भोंदूबाबा कुठला आहे आणि 6 लाखाला त्यांनी कशाप्रकारे लाटले याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण सविस्तर माहिती पाहूया की भोंदूबाबाकडून जो महिलेवर अत्याचार झालेला आहे, तर त्याबाबत पाहूया की 2 आरोपींना 7 दिवसाची कोठडी झालेली आहे. आणि हे प्रकरण आहे पारनेर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगरमधलं आहे. आणि दिव्यांग मतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचे तसेच भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून भोंदूबाबांनी एका कुटुंबाची 6.5 लाखांची फसवणूक केली आहे. आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन 2 वर्षापासून 40 वर्षे महिलेवर वारंवार अत्याचार केला. आणि या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक 28 तारखेला भोंदूबाबा, त्याचा मुलगा व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मित्रांनो, भोंदूबाबांनी अतिशय चालाखीने पैसे तर लाटलेच आहे आणि महिलेवर अत्याचार केला, असं भरपूर त्यांनी चुकीचा गैरवापर केला आहे. आणि त्यात आपण पुढे पाहूया की मुलाला काळूबाईची बाधा झाल्याचा दावा आणि बहाणा त्यांनी केला. तर मुख्य आरोपी भोंदूबाबा राजू बन्सी दिवटे राहणार रुई छत्रपती हा फरार झाला असून त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे व सहकारी महिला शोभा अविनाश तरटे राहणार मसने पारनेर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. तर जो सध्या भोंदूबाबा जो आहे तो पळून गेलेला आहे सध्या तरी, अशी प्रथमदर्शी माहिती येत आहे. आणि पारनेर न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर व जो तपासी अधिकारी जे आहेत चांगदेव हांडाळ यांनी ही माहिती दिलेली आहे. तर आपण पुढे माहिती पाहूया मित्रांनो. 40 वर्षीय पीडित शेतकरी महिलेसोबत बाबांनी तुमच्या कुटुंबाच्या मांढरदेवीच्या काळूबाईची बाधा झाली आहे असे सांगून फसवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी 3 ते 4 लाख रुपये आणि भावाच्या लग्नासाठी 1.5 लाख रुपये असे खर्च होईल असे सांगितले होते. आणि त्यामुळे त्यांनी ते पैसे दिले आणि त्या पैशाचे त्यांनी पैसे एकदा हातात आल्यानंतर त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो व्यक्ती सध्या पळून गेलेला आहे. तर अशी ही माहिती आहे. तर ह्या भोंदूबाबाकडून त्यांनी थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी अत्याचार तर केलाच, त्या घरच्यांचा फसवणूक केली आणि पैशाचा पण त्यांनी पैसे घेऊन पण त्यांनी धोका दिलेला आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होती. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.